नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलं, विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाह मोजणारं यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा ॲमीटर या एककामध्ये बघा विद्युत प्रवाह मोजला जातो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मराठी भाषा बघा सर्वसाधारणपणे देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कुसुमाग्रज पहा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारले, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहेत? मूलभूत कर्तव्य. बघा मूलभूत कर्तव्य यांच्या बघा संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कलम 51A मध्ये पहा, मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेली आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले तंबाखू संशोधन केंद्र कोठं आहे? बघा राजमहेंद्री. राजमहेंद्री बघा कोठं आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मॅग्नीज. मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नीजसाठी बघा नागपूर आणि भंडारा हे जिल्हे मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, संगणक. संगणक म्हणजे आपलं कम्प्युटर. बघा संगणक हे कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, इलेक्ट्रिकल आहे का इलेक्ट्रॉनिक आहे? कोणत्या प्रकारचं बघा संगणक? बघा संगणक हे इलेक्ट्रॉनिक या प्रकारचं साधन आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्क्रांतीवाद. उत्क्रांतीवाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? उत्क्रांतीवाद बघा विद्यार्थी मित्रांनो, चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, क्रिया कोणी केली? बघा वाक्यामध्ये बघा समजा एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये बघा क्रिया कोणी केली? बघा हा सांगणारा शब्द कोणता असतो? बघा वाक्यामध्ये क्रिया कोणी केली? बघा तर कर्ता असतो वाक्यामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सती प्रतिबंधक कायदा. सती प्रतिबंधक बघा हा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत करण्यात आला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सती प्रतिबंधक बघा हा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंग बघा यांच्या काळामध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 26 जानेवारी सन 1950ला भारताला सार्वभौमत्व बघा प्राप्त झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना बघा पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बलवंतराय मेहता यांच्या बघा शिफारसींना पंचायत राज बघा असे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि लिपिक या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरासोबत आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जिल्हा नियोजन मंडळ या ठिकाणी सचिव विचारले पहा, सचिव कोण असतात?
बघा या ठिकाणी सचिव हे जिल्हाधिकारी असतात आणि अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय शुद्ध सोने. बघा शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची निशाणी असते? शुद्ध सोने या ठिकाणी बघा हॉलमार्क या प्रकारची निशाणी असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. या अलंकारिक बघा अर्थ अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे काय असतो? लंकेची पार्वती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वास्को द गामा. वास्को द गामा बघा हा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आला होता? वास्को द गामा बघा हा पोर्तुगीज खलाशी होता. भारताच्या बघा कालिकत या बंदरामध्ये कोणत्या वर्षी आला होता? तर सन 1498. बघा सन 1498 मध्ये बघा वास्को द गामा बघा कालिकत या बंदरामध्ये आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा चिपको ही चळवळ. चिपको ही चळवळ कशासंबंधी चळवळ आहे? वृक्ष संवर्धन. बघा चिपको ही चळवळ काय होती? वृक्षतोड म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख कोण असतात? बघा सर्वांनी सांगायचे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे बघा प्रमुख हे पंतप्रधान असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा इलेक्ट्रिक बल्बमध्ये इलेक्ट्रिक बल्ब असतो. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? बघा यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन हा वायू असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? भारताचे बघा जे काही निवडणूक आयुक्त असतात त्यांची नेमणूक कोण करतात? बघा राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रकाश बघा फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी बघा ऑक्सिजन हा वायू या ठिकाणी उत्सर्जित केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ईस्ट इंडिया कंपनीची भारताची पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया कंपनीची बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? चिल्का. चिल्का बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा चिल्का हे गोड्या पाण्याचं खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? चिल्का कुठं आहे? ओरिसा राज्यामध्ये आहे. चिल्का बघा हे सरोवर ओरिसा राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ललिता बाबर. ललिता बाबर हे खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? ललिता बाबर कोणत्या धावणे? म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा लोखंडाचे चणे खाणे. लोखंडाचे चणे खाणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य अर्थ काय होईल? लोखंडाचे चणे खाणे म्हणजे काय असतो? लोखंडाचे चणे खाणे म्हणजे भरपूर परिश्रम करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. अधोरेखित बघा या ठिकाणी नामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तुमचा मुलगा या ठिकाणी कुंभकर्णच दिसतो. कोण त्याला पाहिजे? बघा या ठिकाणी सामान्य नाम आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? लोक आयुक्त हे पद. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लोक आयुक्त बघा हे पद सन 1972 या वर्षी अस्तित्वात आले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकरांना पहा मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल? बघा याचं योग्य उत्तर काय होईल? देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बघा देव या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणता बघा एक सर्वनामाचा प्रकार नाही? बघा सर्वनामाचे बघा प्रकार असतात. त्यापैकी एक या ठिकाणी कोणता प्रकार आहे? दर्शक या ठिकाणी प्रकार असतो. या ठिकाणी बघा संबंधी सर्वनाम असतो. अनिश्चित असतो. कोणता या ठिकाणी प्रकार आहे? भाववाचक सर्वनाम नसतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा विभक्तीचे प्रकार किती आहेत एकूण? बघा विद्यार्थी मित्रांनो विभक्तीचे एकूण 8 प्रकार म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातलेला आहे? तर संत तुकाराम महाराजांनी घातला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? इंद्र. बघा इंद्र, देवेंद्र म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? विधानसभा आणि विधान परिषद. इथे काय विचारले? कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? कर्नाटक राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, गुजरात राज्यामध्ये आहे. बघा कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, बिहारमध्ये म्हणजे गुजरात या राज्यामध्ये पहा विधान परिषद या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, ऑगस्टा वेस्टलँड. ऑगस्टा वेस्टलँड बघा हे प्रकरण खालीलपैकी कशाच्या संदर्भामध्ये होते? बघा ऑगस्टा वेस्टलँड बघा हे प्रकरण काय होतं? तर हेलिकॉप्टर खरेदी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा, गटामध्ये न बसणारा शब्द कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गटामध्ये न बसणारा शब्द कोणता आहे? पारा, चांदी, जस्त, तांबे. बघा या ठिकाणी पारा या ठिकाणी गटामध्ये न बसणारा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा कुठे भरतो? तर नाशिक. बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळा भरतो नाशिक या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? लातूर जिल्ह्यामधून कोणती नदी वाहत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा बघा ही नदी लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, इंदिरा गांधी हा कालवा. इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी इंदिरा गांधी हा कालवा कुठं आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले सर्वात पहिल्यांदा घटनात्मक आणीबाणी. सर्वात पहिल्यांदा बघा आणीबाणी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली होती? सर्वात पहिल्यांदा आणीबाणी बघा पंजाब या राज्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा आणीबाणी लागू झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणतं असते? कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणते असते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कार्बनचं बघा सर्वात शुद्ध रूप हे हिरा असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली होती? आनंदमठ ही कादंबरी कोणाची आहे? बघा सोपा प्रश्न परीक्षेमध्ये येत नाही. आनंदमठ ही कादंबरी कोणाची होती? तर बंकिमचंद्र चटर्जी यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली होती? भारताची बघा पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे तर सन 1853 या वर्षी सुरू झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माझे गाव माझे तीर्थ. माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक अण्णा हजारे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे. पूर्णपणे योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, मृत समुद्र बघा हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी बघा रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शरीरामधल्या कोणत्या पेशी असतात? त्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात. योग्य उत्तर काय पाहिजे? पांढऱ्या रक्तपेशी बघा हा शरीरामध्ये रोगजंतूचा बघा प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोध दिवस केव्हा असतो? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोध दिवस 12 जूनला असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे बघा या ठिकाणी मूळ गाव आहे कटगुण. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळ. कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची बघा स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1936ला बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वडाच्या पारंब्या. वडाच्या पारंब्या झाडाचा पुढीलपैकी कोणता अवयव आहे? मूळ आहे, खोड आहे, पान आहे, फुल आहे? याचं उत्तर काय असेल?
वडाच्या पारंब्या. बघा याचं योग्य उत्तर बघा झाडाचा बघा मूळ आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? तलावांचा जिल्हा कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक या ठिकाणी तलावांची संख्या आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा टेंभू सातारा हे कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा. बघा टेंभू सातारा हे कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी जन्मगाव आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? बघा घटक राज्यांचा आकस्मिक निधी हा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर काय असेल? कपाळ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. जाणून घ्यायची इच्छा असलेला म्हणजे जिज्ञासू. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जिभेला हाड नसणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. जिभेला हाड नसणे म्हणजे काय असतो? वाटेल ते बोलणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मोक्का हा कायदा खालीलपैकी कशाविरुद्ध वापरला जातो? बघा मोक्का हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? तर संघटित गुन्हेगारी यांच्यावर मोक्का हा कायदा वापरला जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लिंबाच्या बघा रसामध्ये सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? धर्मतरची बघा खाडी ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता असेल? बघा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99226481 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.